त्यासाठी हरी तात्यांना दिल्लीला जायची गरज काही नव्हती. उत्तर जरासं चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे हरी तात्यांना त्यासाठी दिल्लीला जायची काही गरज नव्हती. आता दुसरा पाकिट उघडूया. सुरू करूया टीम बालकवी पासून. बालकवी, तुमचा वेळ सुरू होतो आता. चिमणी देखील पेटवली जाई तेव्हा बरेच वेळा जमिनीवर ठेवली जाई. उत्तर अगदी बरोबर आहे बालकवी. तुम्हाला मिळतात 5 गुण. टीम गोवा, तुमचा वेळ सुरू होतो आता. त्याही काळात टॉर्च होता, परंतु तो फक्त गर्भश्रीमंत लोकांकरताच होता. टीम गोवा, प्रश्नाचं उत्तर जरा चुकलंय. बरोबर उत्तर आहे टॉर्च त्याही काळात होता, परंतु तो फक्त गर्भश्रीमंत लोकांकरता होता. टीम कल्पना चावला, तुमचा वेळ सुरू होतोय आता. महिन्यातील प्रत्येक दिवस गावातील एक कुटुंबाला नेमून दिलेला असे. टीम कल्पना चावला, उत्तर जरासं चुकलेलं आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला महिन्यातील एक दिवस नेमून दिलेला असे. टीम नर्मदा, तुमचा वेळ सुरू होतो आता. लग्नानंतर माझ्याबरोबर ती एक दोनदा गोव्याला आली होती. पुन्हा एकदा सांगा. लग्नानंतर माझ्याबरोबर ती एक दोनदा गोव्याला आली होती. उत्तर जरासं चुकलेलं आहे टीम नर्मदा. बरोबर उत्तर आहे लग्नानंतर एक दोनदा माझ्याबरोबर ती गोव्याला आली होती. याचबरोबर चौथी फेरी इथेच संपते. 5व्या फेरीकडे वळण्या अगोदर पाहूया स्कोरबोर्ड काय म्हणतो ते. स्कोर्स आहेत. टीम नर्मदा 20 गुण, टीम कल्पना चावला 25 गुण, टीम गोवा 25 गुण आणि टीम बालकवी 35 गुण. सुरू करूया 5वी आणि अंतिम फेरी. या फेरीचे नियम तुम्हाला समजवते. ही फेरी एक बजर फेरी असणार आहे. पूर्ण प्रश्न ऐकून झाल्यावरच बजर वापरा. प्रत्येक बरोबर उत्तर तुम्हाला 5 गुण देणार आहे आणि प्रत्येक चुकीचं उत्तर तुमचे 5 गुण वजा करणार आहे. सुरू करूया 5वी आणि अंतिम फेरी. टीम्स, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. क्रिकेटमध्ये थर्ड एम्पायरने बाद घोषित केलेला पहिला फलंदाज कोण? टीम कल्पना चावला. सचिन तेंडुलकर. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. टीम्स, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे.
1987 सालचा क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? टीम कल्पना चावला. एकोणीसशे 87. भारत. उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. टीम्स तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे, भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार कोण आहे? भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार कोण आहे? बरोबर उत्तर आहे सस्मिता मलिक. तर टीम्स तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे, हॉकीचा जादूगर असे कोणाला संबोधले जाते? टीम नर्मदा. मेजर ध्यानचंद. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. टीम्स तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे, 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारी गोमंतकीय जलतरणपटू कोण? कल्पना चावला. तलाशा प्रभू. उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. या फेरीचा हा शेवटचा प्रश्न आहे, एव्हरेस्टचे शिखर गाठणारी पहिली भारतीय महिला कोण? टीम नर्मदा. बचेंद्री पाल. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मिळतात 5 गुण. याचबरोबर 5वी फेरी इथेच संपते. पाहूया स्कोरबोर्ड काय म्हणतं ते. तर निकाल माझ्या हातात आहे. टीम गोवाला मिळतायत 25 गुण, टीम नर्मदाला मिळतायत 30 गुण, टीम कल्पना चावलाला मिळतायत 30 गुण आणि टीम बालकवीला मिळतायत 35 गुण. तेव्हा आजच्या या भागाच्या विजेता ठरल्या आहे टीम बालकवी 35 गुणांबरोबर आणि टीम नर्मदा आणि टीम कल्पना चावलांमध्ये टाय झालेला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा टाय ब्रेकर खेळणार आहोत, पण हा फक्त टीम कल्पना चावला आणि टीम नर्मदांसाठी असणार आहे. सुरू करूया टाय ब्रेकर. तुम्हा दोन्ही टीम्ससाठी प्रश्न असा आहे, देवळात डॅश उत्सव असे. टीम कल्पना चावला. लवकर टीम कल्पना चावला. उत्तर बरोबर आहे आणि आपल्याला इथे आपली दुसरी विजेता जोडी मिळालेली आहे. टीम कल्पना चावला आपली दुसरी विजेता जोडी आहे. अभिनंदन. आता मी व्यासपीठावर आमंत्रित करते नलिनी सुजा यांना, ज्या कम्युनिकेअरच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी इथं येऊन विजेत्यांना प्रमाणपत्र द्यावं. चौथ्या स्थानावर आहेत GVMs. Okay, excuse me. You all are moving the place. You just stay where you were. I am also supposed to stay here? Yeah, don't. You ran away. Why am I supposed to stay here? I thought they will be coming, no? So you're Like making the 4 announcement who are going Okay. to. Okay. So you stay there. Nalini, go back here. So you don't move. Just stay there. She's going to come and stand next to you. Come in the center. Come in the center. Okay. Center. Fine. Okay. Come this side. Wait. Okay. Go behind. That's fine. She's going to come and stand next to you. You don't run away. Yeah. Come little in front. Just a little in front. Okay. Just a second. Okay. आता मी व्यासपीठावर आमंत्रित करते कम्युनिकेअरच्या अध्यक्ष नलिनी सुजा यांना की त्यांनी इथं येऊन विजेत्यांना प्रमाणपत्र द्यावं. तर चौथ्या स्थानावर आहेत GVMs फार्मागुडीहून शांभवी वजे आणि श्रेयस देसाई. Congratulations.
तिसऱ्या स्थानावर आहेत सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसाहून नेहा कोलवाळकर आणि समीक्षा गाड. अभिनंदन. दुसऱ्या स्थानावर आहे वसंतराव डेंपो उच्च माध्यमिक विद्यालयातून माधुरी मराठे आणि सृष्टी पाटील. अभिनंदन. आणि आजच्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा विजेता गट आहे आ लेडी ऑफ रोजरी उच्च माध्यमिक विद्यालयातून सिया नाईक आणि अश्विनी तोरसकर. अभिनंदन. अभिनंदन. याचबरोबर चारुदर्शक प्रश्नमंजुषा इथेच समाप्त होते. पुढच्या वर्षी भेटूया नक्की, पण तोपर्यंत लिहत वाचत आणि बोलत रहा मराठी आणि इतर भाषासुद्धाही.